नांदेडमध्ये अनेक ठिकाणी पंप बंद असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं। काही नागरिकांनी ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या। पेट्रोल मिळत नसल्याने नागरिकांनी सरकारवर संताप व्यक्त केला। अक्कलकोटच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये मांस विक्री बंद करावी अशी वारकरी संप्रदायाने सरकारकडे मागणी केली। प्रत्येक एकादशी दिवशी मांस विक्री बंद करावी अशी वारकऱ्यांची मागणी आहे। अक्कलकोटच्या नगराध्यक्षांनी प्रत्येक गुरुवारी अक्कलकोटमध्ये मांस विक्रीवर बंदी घातली। या निर्णयाचं वारकरी संप्रदायाने स्वागत केलं। गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये गोठणगाव वनपरिक्षेत्रामध्ये वडेगाव बंधा परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला। शेतात घुसून हत्तींकडून पिकांची नासधूस करण्यात आली। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। नुकसान झाल्यानं सरसकट भरपाई द्यावी तसंच हत्तींच्या कळपाला तातडीने या भागातून बाहेर काढावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। हिंगोलीमध्ये इंधन न मिळाल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या। डिझेल तुटवडा नसल्याचं प्रशासनाच्या वतीनं आता सांगण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। 3200 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातून शहराच्या सर्वांगीण आधुनिकीकरणावर भर दिला जाणार आहे। महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी स्थायी समितीसमोर हा अर्थसंकल्प सादर केला। खराचा कथित पीए रमेश हिंगे माध्यमांसमोर आला। माझा आणि अशोक खराचा संबंध नाही, मी त्याचा पीए किंवा मॅनेजर नाही असं हिंगेने स्पष्ट केलं। जळगाव शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा ठप्प झाल्याने काही पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली। इंधनाच्या तुटवड्याच्या भीतीने वाहनधारकांनी एकाच वेळी मोठी गर्दी केली, त्यामुळे इंधनाचा साठा लवकर संपल्याचं पेट्रोल पंप मालकांनी सांगितलं। पालघर जिल्ह्यातल्या लालुंडे ग्रामपंचायत हद्दीतल्या सूर्या नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाला। स्थानिक मदतीने 24 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं। साताऱ्यामध्ये पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली। पुरवठा विभागाची पेट्रोल साठ्यावर करडी नजर असून पेट्रोलचा साठा केल्यास आता कारवाई केली जाणार आहे। कराडमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आक्रमक झाले। सातारा अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळच्या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या। गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळालं। हिंगोलीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। पेट्रोल आणि डिझेल पुरवठा कधी सुरळीत होणार असा सवाल आता स्थानिकांनी प्रशासनाला विचारला। अकोला जिल्ह्यातल्या भांडरज इथल्या शेतकऱ्यानं 6 एकरातल्या पेरूची बाग जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केली। सातत्यानं पेरूला न मिळणारा भाव आणि उपलब्ध नसलेली बाजारपेठ यामुळे या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। साताऱ्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी होऊ लागली। पेट्रोल डिझेलच्या साठ्यांमध्ये कोणतीही कमतरता नसून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सातारा जिल्हा पेट्रोलियम असोसिएशनचे उपाध्यक्ष रितेश रावखंडे यांनी केलं। अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गॅस तुटवडा निर्माण झालाय। सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। गोडाऊन बाहेर ग्राहकांनी सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावल्या, तर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर सुद्धा नागरिकांनी गर्दी केली। अहिल्यानगरमध्ये इंधन टंचाईची अफवा पसरली। अफवेवर पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी झाली। कुठलाही तुटवडा नसल्याचं पंप व्यवस्थापकांनी खुलासा केला। अशोक खरात विरोधात कठोर कारवाई करावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य समन्वयक नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। जालन्यामध्ये बारदाना उपलब्ध नसल्यानं नाफेड खरेदी बंद झाली। जिल्हाभर तूर, हरभरा आणि मक्याची खरेदी ठप्प झाली। यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा व्यापाऱ्यांना फायदा होतो।